प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. सुटला वारा जीवनाच्या सागरी, आदळली रे नाव खडकावरी. तुझं विनारे कोण आम्हा तारी, वल्लवरी माझी नावने किनारी. सुखानु घे रे प्रभू तुझ्या हाती, वल्लवरी माझी नावने किनारी. शुभवर्तमानातील घटना ह्या गाण्याशी खूप समरूप आहे. त्यांच्यामध्ये खूप साम्य आहे. प्रसंग कसा आहे बघा. प्रभू येशू ख्रिस्ताने जमावाला जेवू घातल्यानंतर त्यांना निरोप दिला आणि तो डोंगरावरती गेला. शिष्य मात्र मचव्यामध्ये बसून आपली वल्ली मारत होते. वारा तोंडचा होता, वेळ सकाळची होती आणि अशा प्रसंगी प्रभू येशू ख्रिस्ताने त्या डोंगरावरून पाहिलं की शिष्य वल्ली मारून मारून हैराण झालेले आहेत, कारण तुफान असा वारा सुटलेला आहे. एक प्रकारचं ते वादळ. प्रभू येशू ख्रिस्त मात्र रात्रभर परमेश्वराच्या पित्याच्या सहवासात राहिलेला, म्हणून पूर्णपणे शांत झालेला. अशा पार्श्वभूमीवर ह्या प्रसंगात एकूण 3 प्रकारचे प्रवास आपल्याला पाहायला मिळतात. पहिला प्रवास आहे येशूचा, दुसरा प्रवास आहे शिष्यांचा, तिसरा प्रवास आहे संत पीटरचा. येशूचा प्रवास डोंगरावरून सागरावर. डोंगर हे कसलं प्रतीक आहे? परमेश्वराच्या उपस्थितीचं. तर सागर हे कसलं प्रतीक आहे? सैतानाच्या उपस्थितीचं. इस्रायली लोक असं म्हणायचे की त्या सागरामध्ये लिव्याथान सारखे मोठे मोठे जलचर असतात आणि ते अधूनमधून संपूर्ण समुद्र ढवळून काढत असतात. ती दुष्ट शक्ती कार्यरत असते, त्यामुळे वादळ वारे होत असतात. प्रभू येशू ख्रिस्त मात्र त्या पाण्यावरून चालतो. ह्याचा अर्थ त्याने त्या शक्तीला पायदळी तुडवलेला आहे. अशा प्रकारचा तो प्रवास, दिव्यत्वाकडून दुष्ट शक्तीचा विनाश करणारा असा प्रवास. मात्र शिष्यांचा प्रवास कसा झालेला आहे बघा. त्यांना वाटलं ते भूत आहे, म्हणून ते घाबरले. कारण रात्रीची वेळ, ठिकाण समुद्राचं, दुष्ट शक्तीने थैमान घातलेलं, म्हणून साहजिकच ते भूत आहे असा विचार त्यांच्या मनात येणं नैसर्गिक होतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने छोटी छोटी 3 वाक्ये उच्चारली. भिवू नका, धीर धरा, मी आहे. एवढं मोठं अभयदान देऊन सुद्धा पेत्राला उपरती झाली आणि पेत्राने सांगितलं, प्रभूजी तुम्ही असाल तर मला देखील पाण्यावरून चालत यायला सांगा. पेत्राचा प्रवास सुरू झाला. शंकेने झालेला प्रवास श्रद्धेपर्यंत जाऊन पोहोचला. परंतु दरम्यानच्या काळात काय झालेलं आहे? पुन्हा त्याच्या मनाने कच खाल्ली. वादळ भिवून पाहून तो घाबरला आणि पुन्हा बुडू लागला. येशूने त्याला हात दिला आणि सांगितलं, अरे अल्पविश्वासू, तू का घाबरलास? तुझा विश्वास कुठे आहे? म्हणजे अजूनही श्रद्धा कळसाला पोहोचली नव्हती. प्रत्यक्ष ईश्वर अनुभव बाकी होता. येशूने हात पुढे केला म्हणजे त्याला ईश्वर अनुभव दिला. तो परतत्वाचा स्पर्श माणसाला बुडण्यापासून वाचवत असतो. अशा प्रकारचा तो स्पर्श पेत्राने अनुभवला आणि त्याच वेळेला शिष्यांचा प्रवास देखील पूर्णत्वास गेला. भूत भूत म्हणून ओरडत असलेले ते शिष्य त्याच्या पाया पडून म्हणू लागले, खरोखरच तुम्ही देवाचे पुत्र आहात. आणि मग वादळ शमलं असं सांगण्यात आलेलं आहे.
प्रवास जणू काही पूर्णत्वास गेला. 3 प्रकारचे प्रवास, डोंगराकडून सागराकडे, संशयाकडून विश्वासाकडे आणि भीतीकडून आत्मविश्वासाकडे. आणि ह्या सगळ्यांचा कळस कधी गाठला गेलेला आहे? समुद्र किनाऱ्यावर येताच लोकांनी त्यांना ओळखलं. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती, अशा प्रकारचा तो अनुभव. लोकांनी आपल्या आजारी लोकांना त्या ठिकाणी आणलं आणि जितक्याने येशूला स्पर्श केला तितके बरे झाले, असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. 5,000 जेवू घातलं तेव्हा ते शारीरिकदृष्ट्या तृप्त झालेले. आत्ता प्रभूने त्यांना स्पर्श केला आणि नुसती तृप्ती नाही तर दिव्य साक्षात्काराचा अनुभव सुद्धा दिला. हा प्रवास आपल्याला हाती घेता यावा, पूर्ण करता यावा, म्हणून परमेश्वराकडे कृपा मागूया. त्या प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.